जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण प्रचित निरूपण हा 10व्या दशकातील 8वा समास कालपासून पाहत आहे। प्रचिती महत्त्वाची आहे आणि दोन्ही बाजूला महत्त्वाची आहे। म्हणजे जो अध्यात्मविषयी निरूपण करतो त्याला स्वतःला तशी प्रचिती पाहिजे आणि मग त्यानं त्या प्रचितीतून निरूपण केलं पाहिजे। समर्थ म्हणतायत, असंच निरूपण तुम्ही श्रवण करा, नुसतं शब्दज्ञान श्रवण करू नका। आणि प्रचिती ऐकणाऱ्या जवळ पण पाहिजे। आपल्यालाही प्रचिती आली पाहिजे की आपल्यामध्ये काहीतरी बदल होत आहे निरूपण श्रवणामधून। अध्यात्म साधनेच्या बाबतीत प्रचिती जशी महत्त्वाची आहे तशी व्यवहारातही अर्थात आहेच, पण व्यवहारातील प्रचिती आपण सहजपणे बघतो, त्या प्रचितीला अनुलक्षून आपण व्यवहार करतो। परमार्थात मात्र आपण असं करायला जात नाही, म्हणून प्रचित निरूपणामध्ये एक प्रकारे समर्थ आपल्याला सावधही करतात आणि प्रचितीचं महत्त्वही सांगतात। कालपर्यंत आपण 6 ओव्या पाहिल्या। प्रचितीचं महत्त्व सांगत असताना नंतर समर्थ आपल्याला दृष्टांत द्यायला लागतात। जसं ते काल म्हणाले, प्रचिती विना औषध घेणे तरी मग धडची बिघडणे, अनुमाने जे कार्य करणे त्याची मूर्खपण। अंदाजानं आपण व्यवहारात औषध घेतो का? मुळीच घेत नाही। थोडाफार आजार असेल तर ठीक आहे, घसा दुखत आहे, गुळण्या केल्या वगैरे वगैरे, पण आजार जर थोडा जरी गंभीर असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊनच औषध घेतो। डॉक्टरला प्रचिती आहे म्हणून त्याचं औषध घेतो आणि डॉक्टरच्या औषधाची प्रचिती लोकांना आली आहे म्हणूनही आपण त्याचं औषध घेतो। असं प्रचिती कार्य करते। हे सर्व सांगण्याच्या मागे समर्थांचा एक उद्देश असा आहे की प्रचिती जशी आपण व्यवहारात महत्त्वाची मानतो तशीच ती परमार्थातही महत्त्वाची आहे। पुष्कळ वर्ष आपण साधन करतोय पण फरक काहीच पडत नसेल तर अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की आपलं कुठं चुकत आहे। आपलं मन, चित्त, बुद्धी यांच्या आधारानं आपण कर्माला प्रवृत्त होतो। प्रत्यक्ष कर्मामध्ये आपली स्थूल इंद्रिये अडकलेली दिसतील, पण त्याच्या मागे मनाची प्रेरणा आहे। आपल्या इंद्रियांचा राजा मन आहे। मग या मनाला अंतर्मुख करण्याचाच अभ्यास साधनेमध्ये असतो आणि कालांतरानं या मनाला मारण्याचा अभ्यास असतो। मन शून्य झाल्याशिवाय, मनाचं अमन झाल्याशिवाय आणि कालांतरानं उन्मन झाल्याशिवाय आत्मप्रचिती मुळी येतच नाही। म्हणजे मनावरती आपल्या साधनेचा परिणाम अपेक्षित आहे। पण एका बाजूला साधन सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपलं मन आहे तसं आहे, असं जर घडत असेल आणि वर्षानुवर्ष घडत असेल तर आपल्याला प्रचिती नाही आहे साधनाची, असाच त्याचा अर्थ होतो। साधी गोष्ट आहे, आज आपण असं समजूया की आपली शून्य साधना आहे आणि वेगवेगळ्या कारणांनी आपलं चित्त अस्वस्थ होतं किंवा मन व्यग्र होतं। आता काही जणांचा स्वभावच असा असतो की त्यांचं मन फारसं व्यग्र होत नाही, पण तरीही ते स्वार्थाधिष्ठित असतं, स्वार्थाचा विचार करत असतं आणि आपल्याला भोगांकडे घेऊन जात असतं। एक भोग भोगला तरी दुसऱ्या भोगाकडे घेऊन जातं, दुसऱ्यानंतर तिसऱ्या भोगाकडं आणि त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या भोगाकडं। त्यावेळी मन असं म्हणत नाही की एकदा ते भोगून झालंय, पुन्हा कशाला भोगायचं। आणि प्रत्येक भोगाच्या बाबतीत मन असंच करतं। आपलं मनच आहे जे आपल्यामध्ये वेगवेगळे भाव उत्पन्न करतं की माझ्याकडनं काय साधन होणार, किंवा साधना तर खूप वर्ष करावी लागेल, प्रचिती खूप लांब आहे, कधी मला भगवंत भेटणार कुणास ठाऊक, किंवा दुसऱ्या बाजूचा विचार की मी किती साधना करतो, मी किती चांगला आहे, मी कुणाचं कधी वाईट केलं नाही, किंवा मी कुणाला कधी फसवलं नाही, तर मग आता परमार्थाची काय गरज, वगैरे वगैरे। मन अनंत मार्गांनी मनुष्याला खेळवत राहतं। पोट भरल्यानंतर मन एक वाटी श्रीखंड खाण्याची उगाचच प्रेरणा देईल। खरं त्या श्रीखंडाची शरीराला गरज नाही,
पोट भरलेलं आहे, पण तरीही मन आपल्याला तिकडे घेऊन जाईल. तशाच पद्धतीनं अनेक अनावश्यक विचारांमध्ये मन आपल्याला खेळवत राहतं, नाचवत राहतं. तर आपण आता समजलेलं आहे की साधनशून्य अवस्थेमध्ये अशा मनाच्या आधिपत्याखाली आपण आहोत. मनाची अस्वस्थता म्हणजे डोक्याला हात लावून मनुष्य काळजीच करत बसलाय किंवा दुःखच करत बसलाय असं समजू नये. कोणत्याही विचारांमध्ये, मग ते चांगले असोत किंवा वाईट असोत, मन जर शांत नसेल, मन जर व्यग्र असेल, तर ती मनाची अस्वस्थताच आहे. एखादी आनंदाची बातमी कळल्यानंतर इतका आनंद होतो की आपल्याला जग ठेंगणं होऊन जातं. हा सुद्धा मनाच्या अस्वस्थतेचाच प्रकार आहे. दुःखाच्या बातमीबाबत तर बोलायलाच नको. काळजी किंवा चिंता ज्या गोष्टीनं लागून राहते, अशी काही घटना घडली, पैशाबद्दलचा व्यवहार असेल किंवा कुणी अडचणीत आणणारा नातेवाईक असेल, मित्र असेल, तर अशा बाबतीत मन व्यग्र होतंच. पण मनाप्रमाणे जरी काही घडलं तरी हर्षाचा झटका येतो आणि तिथेही मनाची व्यग्रताच होते. एकूण काय, अशा पद्धतीनं आपण मनाच्या आधिपत्याखाली आहोत. आता दैवयोगानं समजा जीवनामध्ये साधना आली, आपण काही संत सहवास करायला लागलो, सद्ग्रंथांचं वाचन, चिंतन, मनन करायला लागलो, ध्यान, नामस्मरण याचा प्रयत्न करायला लागलो. पण हा प्रयत्न सुरू असतानाही आपलं मन जर आहे तसंच राहत असेल, आपण मनाच्या जे अधीन आहोत त्यात काही बदल होत नसेल, तर आपल्याला आपल्या वाटचालीची प्रचिती नाही असाच अर्थ होतो. तरीही इथपर्यंत सद्गुरूंची प्राप्ती झालेली नाही. पण पुढे जर भाग्याने सद्गुरू भेटले, त्यांनी अनुग्रह दिला आणि त्यांनी अनुग्रह दिल्यानंतर साधना करूनही आपल्या मनामध्ये काही फरक पडत नसेल, अजूनही आपण त्याच्याच आधिपत्याखाली राहत असू, तर निश्चितच आपल्याला साधनेची प्रचिती नाही असंच म्हणावं लागेल. समर्थ आपल्याला म्हणतायत, जर साध्या व्यवहारामध्ये आपण प्रचितीशिवाय पाऊल टाकत नाही, तर परमार्थ आपण आंधळेपणानं का करतो? तो तसा न करता प्रचिती तपासत परमार्थ करावा. आता 6व्या ओळीनंतर पुढे समर्थ काय म्हणतायत पहा. प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले, तरी मग जाणावे ठकिले देखत देखता. शोधून पाहिल्याविण काहीतरी एक कारण, होणार नाही निर्वाण प्राणास घडे. म्हणून अनुमानाचे कार्य भल्यानी कदापि करू नये, उपाय पाहता अपाये नेमस्त घडे. दृष्टांत देऊनच समर्थ ही गोष्ट आपल्याला समजावून सांगतायत. भलत्याच्या हातात जर आपण सोनं दिलं तर आपली फसवणूकच होणार. कुठल्या तरी धातूचा वापर करून सोनं बनवण्याची विद्या आहे. आता ती विद्या माझ्याजवळ आहे, मी तुम्हाला सोनं करून देतो असं कोणी आपल्याला सांगितलं आणि आपल्याला प्रचिती नसताना आपण त्याच्याशी व्यवहार केला, तर मग आपण फसवले जाणार ना. तसंच ते पुढं म्हणतात की आपण जर चौकशी करून एखाद्या कामामध्ये शिरलो तर ठीक आहे, त्या कामाच्या परिणामाचा विचार आपण केलेला असेल. पण असा कोणताही विचार न करता आपण एखाद्या कामात उडी टाकली तर आपल्याला धोका आहेच. शोधून पाहिल्याविण काहीतरी एक कारण, होणार नाही निर्वाण प्राणास घडे. समर्थ म्हणतात, विचार न करता केलेल्या कृत्याचा परिणाम आपल्या प्राणांवर सुद्धा बेतू शकतो. म्हणून काय, तर कोणतीही गोष्ट केवळ अंदाजानं करू नये, अनुमानानं करू नये. म्हणून अनुमानाचे कार्य भल्याने कदापि करू नये, उपाय पाहता अपाये नेमस्त घडे. उपाय करायला आपण जातो, पण त्यामुळं अपायच घडून येतो. कारण आपण जे करतोय त्याबद्दल आपल्याला फक्त अंदाज आहे, नीट माहिती नाही, माहितीतून प्रचिती नाही, आणि हे काहीही नसताना आपण कर्माला मात्र प्रवृत्त झालो आहे. पाण्यातील म्हैसीची साठी करणे हे बुद्धीचं खोटी, शोधिल्या विण हिंपुटी होणे घडे. एकामागून एक समर्थ दृष्टांत देतात. समजा एखादी म्हैस पाण्यात बसली आहे. आता पाण्यात बसल्यामुळे ती कशी आहे नीट कळलेलं नाही, तरीही ती म्हैस खरेदी करण्याचा व्यवहार जर केला तर ती आपली खोटी बुद्धीच म्हणावी लागेल ना.
समर्थ म्हणतायत, शोधिल्या विण हिंपुटी होणे घडे, नंतर मग निराशा पदरात पडते किंवा कष्टी व्हावं लागतं. विश्वासे घर घेतले, ऐसे किती नाही ऐकिले, मैंदे मैंदावे केले, तरी ते शोधिले पाहिजे. स्वतः न पाहता, काहीही चौकशी न करता दुसऱ्यावर विश्वास टाकला आणि घर विकत घेतलं, असं कुणी कधी केलंय का? आपण असं व्यवहारात करत नाही. आपण 50 घरे पाहू, अगदी आत बाहेरून तपासून घेऊ, आजूबाजूचा परिसर, तिथे असलेली वाहनांची सोय, नाना प्रकारच्या गोष्टी तपासून घेऊ आणि मग ते घर खरेदी करू. कोणावरही विश्वास ठेवून आपण त्याची खात्री न करता आपण खरेदी करत नाही घर. समर्थ म्हणतायत, जगामध्ये लबाड माणसं आहेत, ती फसवण्याचा प्रयत्न करणारच आहेत, पण आपण नीट तपासून व्यवहार केला पाहिजे. प्रचितीबद्दल समर्थ बोलतायत बरं का. आपल्याला ते जे सांगतायत ते परमार्थ ज्ञान सांगतायत, हा विचार आपल्या मनात पक्का ठेवा. म्हणजे समर्थ या उदाहरणांमधून काय सुचवतायत हे आपल्याला आपोआप कळत जाईल. ही व्यवहारातील सावधानता समर्थांनी सांगितली, पण प्रत्यक्षात आपण ती पाळत असतो. त्यांचा निर्देश हीच सावधानता परमार्थामध्ये पाहिजे इकडे आहे. विश्वासे घर घेतले, ऐसे किती नाही ऐकिले, मैंदे मैंदावे केले, परी ते शोधिले पाहिजे. शोधिल्या विण अन्न वस्त्र घेणे, तेणे प्राणास मुकणे, लटिक्याचा विश्वास धरणे, हेची मूर्खपण. सरळ, स्पष्ट आणि उघडी ओवी आहे. अशा पद्धतीनं आपण बेसावध व्यवहारात जगत नाही. पूर्वी निरूपणात पाहिलं त्याप्रमाणे कोथिंबिरीची पेंडीसुद्धा आपण पुष्कळ विचार करून खरेदी करतो. जर ती सावधानता नसेल तर अशा व्यक्तीला मूर्खच म्हटलं पाहिजे. लटिक्याचा विश्वास धरणे हेची मूर्खपण. पुढे समर्थ म्हणतात, संगती चोराची धरिता, घात होईल तत्वता, थकू सेंतरू शोधिता, ठाई पडे. गैरसाळ तामगिरी, कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी शोधून पहावे. दिवाळखोरांचा मांड, पाहता वैभव दिसे उदंड, परिते अवघे थोतांड भंड पुढे. एकामागून एक समर्थांनी दिलेले दृष्टांत. चोराची जर संगत केली तर आपला घात निश्चित आहे. नीट जर पाहिलं तर चोर किंवा लबाड व्यक्ती लगेच आपल्या लक्षात येते. पण आपण तशा डोळस पद्धतीनं वर्तन करायला पाहिजे ना. समर्थांचा निर्देश पहा, एक प्रकारे भोंदूगिरीवरती पण आहे. त्यांनी पूर्वीच आपल्याला सांगितलंय की जाणत्याकडून निरूपण श्रवण करावं, प्रचित आलिया ऐकावे निरूपण. पण आपण तसं करतो का? आता हे ज्याचं त्यानं तपासून पाहावं. कोणाची पुस्तकं आपण वाचतो, कोणाकडून अध्यात्मश्रवण करतो, हे नीट तपासून पाहावं. गोंदवलेकर महाराज स्पष्टपणे म्हणतात की संतांनी लिहिलेले ग्रंथच तुम्ही वाचा. ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, दासबोध असेच ग्रंथ वाचा. त्याचं श्रवण करा, त्याचं मनन चिंतन करा. त्या ग्रंथांचा अभ्यासकांनी केलेला विस्तार किंवा अभ्यासकांनी त्याच्यावरती लिहिलेल्या टिपा तुम्ही वाचू नका. श्री महाराज म्हणतात, लिहिणारा त्याच्या मनाचं काही ना काहीतरी त्यात घालतोच आणि भेसळ निर्माण होते. ज्याला आत्मप्रचिती आहे अशाच महात्म्याकडून तुम्ही श्रवण करा, अशाच महात्म्यानं लिहिलेल्या गोष्टी वाचा. अभंग वाचावेत तर तुकाराम महाराजांचे, नामदेव महाराजांचे, अशा संतांचे वाचावेत. त्यात त्यांना काय सांगायचं आहे त्यात त्यांनी आडपडदा ठेवलेला नसतो आणि जे सांगितलेलं असतं ते प्रचितीतून सांगितलेलं असतं. या गोष्टीकडं निर्देश करताना एका बाजूला परमार्थ सांगत असताना दुसऱ्या बाजूला व्यवहारातील दृष्टांत समर्थ देत आहेत. चोराची जशी संगती केली तर आपलाच घात होतो, पण तो चोर आहे का नाही हे डोळसपणानं आपण जर पाहिलं तर आपल्याला कळून येतं. तो डोळसपणा ठेवला पाहिजे असं समर्थ म्हणतायत. गैरसाळ तामगिरी, कोणी नवी मुद्रा करी. म्हणजे काय? नाणी पाडण्याची यंत्र असतात पहा, त्याला टंगसाळ म्हणतात. समर्थ सांगतायत त्यातही खोटेपणा करणारे लोक आहेत.
खोटी नाणी पाडणारे किंवा राजाला न कळता खरी नाणी तयार करणारे किंवा तांब्याचं सोने करतो वगैरे म्हणणारे. आत्ताच्या काळानुसार बोलायचं झाल्यास खोट्या नोटा बनवणारे लोक किंवा खोटी नोट चलनामध्ये पसरवणारे लोक, असे लोक समाजामध्ये असणारच. समर्थ म्हणतायत त्यांच्यापासून आपण सांभाळून राहावं, त्यांना समजून सांभाळून राहावं, शोधून पाहावे असा त्यांचा शब्द आहे. दिवाळखोरांचा मांड पाहता वैभव दिसे उदंड, परी ते अवघे थोतांड भंड पुढे. एखादा खूप श्रीमंत आहे असा आपल्याला भास होतो. भासमानच आयुष्य तो जगाला दाखवत असतो. खरा तो श्रीमंत असत नाही किंवा त्याच्याजवळ असलेला पैसा हा धर्माचा पैसा असत नाही. लुबाडून आणलेला पैसा असतो किंवा अधर्मानं कमावलेला असतो. पण समाजात मात्र तो मोठेपणा मिरवतो. आपल्यालाही असा भास होतो की हा श्रीमंत आहे. समर्थ म्हणतायत की ते खरं म्हणजे सगळं थोतांड असतं. पुढे जाऊन अशा माणसाची फजितीच होते. व्यवहारातही पहा, आपण आपली ऐपत नसताना काही गोष्टी खरेदी करून श्रीमंतीचा भास करणारे लोक असतात. असे लोक कर्ज वाढवत राहतात आणि नाना प्रकारच्या उद्योगांमध्ये अडकून फसून किंवा फसवून शेवटी स्वतःचा घात करून घेतात. समर्थ म्हणतायत तैसे प्रचिती वीण ज्ञान, तेथे नाही समाधान, करून बहुतांचा अनुमान, अनहित झाले. जिथं प्रचिती नाही तिथं समाधान असणं शक्य नाही. साधं उदाहरण पाहूया. आपण एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत पुस्तकात वाचली किंवा यूट्यूबवरती पाहिली. तो पदार्थ बनवायला आपण घेतला. अगदी यूट्यूबमध्ये किंवा त्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं बनवायला लागलो. मनासारखा पदार्थ जर झाला किंवा तिथं शिकवणाऱ्यानं ज्या पद्धतीनं सांगितलं आहे त्या पद्धतीचा पदार्थ बनला तर त्याची प्रचिती आपल्याला येते की हा तसा अपेक्षेप्रमाणे बनला आहे. ही प्रचिती आली की आपण बनवलेल्या पदार्थाचं समाधान आपल्याला मिळतं. खाणाराही आपल्याला सांगतो की वाह, छान झाला आहे. पण प्रचितीच नसेल तर त्या कृतीचं समाधान कदापि मिळू शकत नाही. आता याच्यामध्ये काही गोष्टी अंतर्भूत झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे ज्यानं पदार्थ शिकवला तो स्वानुभवी होता. शिकलेला होता. पदार्थ करून करून त्यानं त्या शास्त्राचा अनुभव घेतलेला होता आणि मग तो दुसऱ्याला शिकवत होता. म्हणजे पहिली गोष्ट काय तर ज्याला प्रचिती आलेली आहे त्याच्याकडनं मी श्रवण करतोय का हे पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मग त्या व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवला. विश्वास ठेवून त्यानं सांगितलेल्या पद्धतीनं कृती केल्यानंतर आपल्याला आपल्या केलेल्या पदार्थाचा अनुभव आला आणि तो अनुभव आपण त्या व्यक्तीनं शिकवलेल्या पदार्थाशी जुळवून पाहिला. त्याने असं सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा गुलाबजाम बनेल आणि तो तसाच बनला की मग मला माझ्या कृतीची प्रचिती आली. म्हणजे दोन्हीकडे प्रचिती आली ना. इथे सांगणाऱ्याजवळ प्रचिती होती आणि करणाऱ्यालाही प्रचिती आली. समर्थ म्हणतायत प्रचिती विण ज्ञान, तेथे नाही समाधान. जर प्रचिती नसताना दुसऱ्याला ज्ञान सांगत एखादा असेल तर ते मगाशी पाहिलं त्याप्रमाणे थोतांडामध्ये येतं. ते खोटं आहे. तिथे खरं ज्ञान नाही, नुसती शाब्दिक बडबड आहे. त्यामुळं तिथं त्याचं समाधानही असत नाही. समर्थ म्हणतायत असा मनुष्य पुष्कळांना आपल्या नादी लावतो. स्वतःलाही अनुभव नाही पण अनुभवाची बडबड मात्र आहे. मग लोकांना नादी लावलं की स्वतःची प्रगतीही थांबते, स्वतःचंही अनहित होतं आणि जे लोक नादी लागलेले आहेत त्यांचंही अनहित होतं. करून बहुतांचा अनुमान अनहित झाली. मंत्रयंत्र उपदेसिले, नेणते प्राणी ते गोविले, जैसे झाकून मारिले दुखणाईत. वैद्य पाहिला परी कच्चा, तरी प्राण गेला पोराचा. येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले. फसवणुकीमध्ये फसवणूक जो करतो त्याचंही नुकसान होतं आणि अर्थातच ज्याला फसवलं जातं त्याचंही नुकसान होतं. प्रसंगी ज्याला फसवलं जातं त्याचा सगळ्यावरचाच विश्वास उडून जातो. स्वतःला आत्मज्ञान नाही
स्वतःला भगवंताची प्रचिती नाही, पण लोक दुसऱ्यांचे गुरु होऊन बसतात, उपदेश करायला लागतात, अधिकार नसताना अनुग्रह द्यायला लागतात. यानं नुकसान त्या अनुग्रह देणाऱ्याचं होतंच होतं, पण जे लोक आशांकडून उपदेश घेतात त्यांनाही परमार्थात काहीही साध्य होत नाही. एक प्रेत दुसऱ्या प्रेताला म्हणालं, मी तुला उठवतो, तर प्रेत उठलं जाईल का? त्यातला हा प्रकार होतो. जो स्वतः बुडत आहे तो दुसऱ्याला म्हणतो, मी तुला तारतो, तर तो दुसरा तारला जाईल का? दुसराही बुडेल आणि हा तर बुडतो आहेच. अशा पद्धतीचा हा सगळा खोटा व्यवहार होऊन बसतो. का? तर प्रचितीला पूर्णपणे दुर्लक्षित केलं म्हणून. समर्थ म्हणतायत, हा प्रकार जैसे झाकून मारिले दुखणाईत यातला आहे. म्हणजे आजारी माणसाला झाकून ठेवायचं आणि त्याला मारूनच टाकायचं, त्याच्यावरती उपाय करायचाच नाही. वैद्य पाहिला परी कच्चा, तरी प्राण गेला पोराचा. समजा एखादा पोरगा आजारी आहे आणि आपण चुकीच्या वैद्याला, डॉक्टरला दाखवलं, तर उपाय होण्याच्या ऐवजी कदाचित त्या पोराचा प्राणही जाऊ शकतो. हा दासबोध समर्थांनी खूप पूर्वी सांगितलेला आहे, पण आजही जर समाजामध्ये पाहिलं तर दोन्ही पद्धतीची उदाहरणं दिसून येतात. अधिकार नसताना स्वतःकडे गुरुपद घेऊन उपदेश करणारे भोंदूही दिसून येतात आणि फसवणूक करणारे डॉक्टरही दिसून येतात. आजार असतो एक, उपचार केला जातो भलताच, शेवटी तो बिचारा प्राणाला मुकतो. समर्थ म्हणतायत, येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले. अशा वेळी आजूबाजूची माणसं काहीही करू शकत नाहीत. चूक आपलीच आहे की आपण चुकीचा वैद्य धरला. चूक आपली आहे की जिथं प्रचिती नाही तिथं आपण श्रवणाला गेलो, तिथून आपण उपदेश घेतला, त्या खोट्या उपदेशाच्या मार्फत आपण साधना करायला लागलो. इतर कुणीही यात काहीही करू शकत नाही. प्रचिती ही शेवटी ज्याची त्यानं तपासावी लागते आणि प्रचितीला पाहत पाहत आपली पावले टाकावी लागतात. हेच समर्थांना सुचवायचं आहे. पुढे आता समर्थ काय म्हणतात तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.